डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणावरून मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। दरम्यान पंकजा मुंडे यांनी डॉक्टर गौरी पालवे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आई-वडिलांकडून घटनेची माहिती घेतली आणि यावेळी वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला। त्यानंतर मुंडे देखील भावूक झाल्या होत्या। अनंत गर्जे यांना गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच। मला कल्पना असती तर अनंतच्या 2 कानाखाली लगावल्या असत्या असंही पंकजा म्हणाले। मला माहित असतं तर मी 2 कानाखाली लावून सरळ करून, माहीतच नाही आम्हाला, कुणालाच माहित नाही तर आम्ही करावं काय? बापानी, त्यांच्या आईबापानी नाही, ह्यांच्या आईबापानी नाही, आमचं माहिती कसं असतं? आता मला सांगा, माझ्याकडे 10 PA 36चा स्टाफ आहे, त्यांच्या घरात काय चाललंय? हाताखाली काम करणारे पगारी माणसांनी मला काय माहिती तुमच्या घरात काय चाललंय? बरं मी आलो होतं का स्थळ? माहीतच नाही ना मला। तर जेव्हा कळलं तर मी तर खालीच बसले। मी म्हणलं आता मला काय माहिती हे असं निघाल। दुसऱ्या दिवशी कळलं ना काय झालं, आम्हाला काय माहिती? आम्हाला वाटलं कशामुळे केलं, आपण काय म्हणणार? पण भगवान बाबा शपथ आणि मुंडे साहेब शपथ, मी कुणालाच कधीच फोन केला नाही, वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही। जर जे चूक आहे त्याला शिक्षा। आता जिथं मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडलंय? मला काय माहिती? पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी हत्येचा आरोप केला। त्या आरोपाखाली गौरी यांच्या नणंद आणि दिराला अटक करण्याची मागणी त्यांच्या वडिलांनी केली आहे। त्यासाठी गौरी पालवे यांच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहिले आहे। गौरी यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा पती अनंत गर्जेला अटक झाली। या प्रकरणात तिची नणंद दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे मोकाट फिरतायत असा उल्लेख पत्रात करण्यात आलाय। तसंच अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डिंगमधलं CCTV फुटेज देण्याची मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी न करता त्याला आत्महत्या कसं म्हणता असं संतप्त सवाल कुटुंबियांनी केलाय। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे पाहूया। बीडमधील डॉक्टर गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांकडे विशेष मागणी केलेली आहे आणि हा पत्रव्यवहार जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे। नेमकी काय मागणी या ठिकाणी मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे? त्यांची काय चौकशी करायची, SIT करा, नार्को मॅपिंग काय करायची तर करा। त्या गुन्हेगाराची माझ्या मुलीची हत्या केलेली आहे, नंतर नेलेलं आहे। कारण लास्ट जो फोन आला मला त्याच्यात फार विचित्र, ते आधी पॉयझनिंग एवढा घाबरलेला होता तो आरोपी की आधी म्हणतो मामा तुमच्या मुलीला सुसाईड करते पॉयझन, नंतर म्हणतो तब्येत बिघाडी हॉस्पिटलला घेऊन, असं वेगळं वेगळं आलं आहे। त्यामुळं आमची विनंती आहे की ते आम्हाला 3 मुद्दे आमचे महत्त्वाचे आहेत। एक तर राहिलेले आरोपी अटक करा, ते जो पोट पंचनामा केला आहे त्याच्यात आम्ही समाधानी नाहीत। कसं केलं, कुठं खिडकीतून गेले, कोणच्या 32 आम्हाला काही माहीत नाही। मी एका लग्नातच गेले, तिथे मला डायरेक्ट आनंदचा कॉल आला। मी इतकी घाबरले होते, 1 सेकंद अर्ध्या सेकंदात मी कॉल रिसीव्ह केला आणि म्हटलं काय, तिकडून रडलेला आवाज आला। म्हटलं अरे गौरी काय झालं तुला, तू का रडती मला सांग ना। मला आनंद म्हणतो मामी गौरीने फाशी घेतली। मी म्हटलं कशी घेतली, अशी कशी फाशी घेतली? आणि मामी मी इथं आहे। म्हटलं कुठं आहे तुम्ही मला सांगा। मला म्हणे मी पोद्दारला आहे म्हणे। मी म्हटलं नाही आनंद मला गौरीला बोलायला द्या ना। आणि मला म्हणतो की मी तिच्या माड्यासमोर बसलेला आहे म्हणे मामी। आणि जे आरोपी असतील त्यांना देखील अटक करावी आणि न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती सध्या पालवे कुटुंबाच्या माध्यमातून केली जाते। विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।